भेट देण्यासाठी मी आबांना विनंती करते की आबांनी त्यांना आठवण भेट द्यावी. हा ग्रीन सिग्नल मिळालेला आहे बरं. काय पहिली ग्रीन शाल आली म्हणजे हा ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आता. हो त्यांच्या जवळ मुलांचा प्रश्न विचारला एक त्यांना द्या लोमटे काकांचं रेडी ठेवा. यानंतर लोमटे काकांना आठवण भेट देण्यासाठी पुन्हा एकदा मी आबांना विनंती करते की लोमटे काकांना आठवण भेट त्यांनी अर्पण करावी. कदाचित हा लोमटे काकांचा आवडता रंग असू शकतो बरं. काय माहित नाही मला, पण मला असं वाटतं ज्या अर्थी कलर चेंज झाला आहे. एक मिनिट. काळा पेंटर नंतर देऊ. मी भागवत काकूंना विनंती करते की लोमटे काकूंना त्यांनी आठवण भेट द्यावी. थोडं टाळ्या वगैरे वाजवायचं. यानंतर आबांना आठवण भेट अर्पण करण्यासाठी मी आटले काका आणि लोमटे काका दोघांनाही विनंती करते की त्यांनी आबांना आठवण भेट द्यावी. त्यानंतर दत्ता काका आणि शोभा काकूंना आठवण भेट देण्यासाठी मी मिलिंद काका आणि स्वाती काकूला विनंती करते की त्यांनी समोर यावं.
तुम्ही काका तिथंच थांबा काकू. इकडे 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 काका हा आमचं शूटिंग चालू आहे तुमचं तुम्ही करा. यानंतर अक्कांना आपल्या आठवण भेट देण्यासाठी मी विनंती करते की प्रिया पाठक यांनी समोर यावे. एक मिनिट जातो मी. यानंतर श्री दामले काकांना आठवण भेट अर्पण करण्यासाठी मी जगदीश लोमटे काकांना विनंती करते. आठवण भेट नावच आहे त्याचं. महाराज की जय. सरिता लोमटे काकूंनी पुढच्या वेळी तयार राहायचं. त्यांनी केले आपल्याला कष्ट आहे, आम्ही काहीच केलं नाही. जांभले जांभले इथे इथे नाही इथे काका इथे पुढचं आठवण भेट देण्यासाठी मी सरिता लोमटे काकूंना विनंती करते की त्यांनी त्यांना आठवण भेट द्यावी. यानंतर गुरुदास भागवत काका आणि सौ भागवत काकूंना आठवण भेट अर्पण करण्यासाठी मी प्रिया पाठक व राजेंद्र पाठक यांना विनंती करते.
त्यांना जरा मदत करा. एका हाताने शाल घाला. या. साईडला जाऊ, साईडला. यानंतर डॉक्टर निलेश कोरडे काका व सौ सुनंदा कोरडे काकूंना आठवण भेट अर्पण करण्यासाठी मी विवेक पाठक व पूजा पाठक यांना विनंती करते. डॉक्टर सगळ्यांनी म्हटलं, पण शेवटी सुनंदा म्हणाली की बघा जरा जमतंय का. माझ्या एक्झाम्स पोस्टपोन झाल्या, सगळं केलं आणि लास्ट मिनिटला आम्ही बुक मी पुष्पा पाठक यांना विनंती करते की त्यांनी समोर यावे. सद्गुरु श्री साईनाथ महाराज. माईक चालू करा. सद्गुरु श्री साईनाथ महाराज यांच्या आज्ञेने वंदनीय दादाने जे दुःखी कष्टी लोकांसाठी कार्य केले, ह्या सर्व कार्याची माहिती पुस्तकाच्या माध्यमातून सविस्तर स्वरूपामध्ये दिलेली आहे. पण जे काही अनुभव त्यामध्ये नाहीत, ते अनुभव ज्येष्ठ गुरुबंधूच्या खजिन्यामध्ये दडून होते बरं का. अशा दुर्मिळ व तिळगुळाप्रमाणे गोड आठवणीचा शोध लावून व तुम्हा सर्वांना ज्ञात असलेल्या गुरुबंधूंनी प्रत्येक ठिकाणी जाऊन तो मौल्यवान खजिना बाहेर काढून त्याची गुरुसंवाद ही अमूल्य मालिका यूट्यूबवर उपलब्ध करून दिली. तेव्हा मी मनापासून त्यांचे खूप खूप कौतुक करून त्यांना आशीर्वाद देते. हा योग सद्गुरूच्या प्रेरणेतून घडून आलेला आहे आणि याच योगामुळे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनींची ही गुरुमार्गी ज्ञानगंगा कुंभमेळ्याच्या रूपामध्ये संभाजीनगर केंद्रावर अवतरली आहे. हेच आम्हा सर्वांचे महत्भाग्य होईल. हे सर्वजण आपले वय तब्येतीचा काही एक विचार न करता मोठ्या उत्साहाने व अति आनंदाने इथे उपस्थित राहिले. तेव्हा आपण सर्वांनी त्यांनी दिलेल्या पूर्ण अभ्यासाचा पालकांनी तसेच सर्वांनी त्यांनी जी कळकळीची विनंती केली आहे त्याचा विचार करावा. आणि माझीही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तसेच सद्गुरू
सद्गुरूने हे स्नेहसंमेलन हा आश्चर्य मेळावाच आहे. सद्गुरू दादाने घडून आणलेला एक दिव्य असा योग आहे. त्याचा आपण उपस्थित राहिल्याबरोबर आम्ही सर्व आपले आभारी आहोत. शुभम भवतु. तुझी कृपा काय वर्णू तुझी कृपा सद्गुरु शब्द मुख झाला सद्गुरु प्रेम मौन गुलाबला सद्गुरु प्रेम मौन गलबला. उपस्थित सर्वांना नमस्कार. आता सर्वांना स्नेहमिलनाची भेट, स्नेहमिलनाचा जो हा घोळ घातला, घोळच म्हणतो, हा राजेंद्र पाठक आणि त्यांचे बाकी गुरुबंधू आम्ही सगळ्यांनी मिळून तर काम करण्याचा प्रयत्न केलाय. तर आम्ही सर्वांच्या वतीनं आता शशी काका, आबा आणि लोमटे काका यांना विनंती करतो की राजेंद्र पाठकांना त्यांना शाल अर्पण करायला. गोळ घातल्यामुळे हे शाल भेटली, गोळ घातल्यामुळे शाल भेट झाली आहे. तसेच 2 दिवस जे त्यांनी इथे अरेंजमेंट झाली होती ती फार उत्तम होती. सगळ्या इथल्या सेवकांना आमचे तशा आभार. त्यांची टीम अशीच वाढत राहो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. धन्यवाद. उत्तम सेवक इथे निर्माण व्हावं ही सुद्धा प्रार्थना. एकच गोष्ट सांगायची आहे की जे दीपकदादा पूर्वी म्हणायचे की शाल असते प्रेमाची, त्याच्यामुळे एक धागा दुसऱ्या धाग्याला जोडलेला असतो. कशात जोडतात? प्रेमाने. तसं यांनी प्रेम आहे पण आणखी जोडला त्या प्रेमाने. अलौकिक असं काम केलं त्यांनी आणि स्नेहमिलन नाव पण छान आहे आणि खरोखर आम्हाला आता वाटलं की आपण जावं. म्हणजे ती दादांची इच्छा असणार आणि ती अरेंजमेंट केली त्याबद्दल शतशः धन्यवाद खरोखर. आणि खरोखर हा आनंद हा हृदयात जपून ठेवण्यासारखा आहे आणि आपल्या केंद्रातर्फे गंगोत आणखी तो दादावांच्या कृपाने होऊ दे ही सदिच्छा वर्ण करतो आणि त्यांना आभार करतो. जो आता त्याचा कार्यक्रम होता कालपासून सुरू झाला तो अतिशय चांगला झालेला आहे आणि आज या कार्यक्रमाचं निमित्त साधून मी एक डिक्लेरेशन देतो. सर्वांनी लक्ष द्या. जळगाव केंद्र आणि औरंगाबाद केंद्र हे श्री साईदादा आध्यात्मिक अधिष्ठानचे सदस्य झालेले आहेत. नमस्कार. आज हा योग जो काही आलेला आहे, प्रत्येक जण इथे येऊन एकमेकांना भेटतंय. त्यांचं स्नेहमिलन काल मी ज्या वेळेला निलेश काका आले त्यावेळेला बघितलं. निलेश काका आल्यावर सगळेजण एकमेकांना अशा गळाभेटी घेत होते की केव्हा किती वर्षांनी आम्ही भेटतो आहोत आणि किती बोलायचं आहे, किती व्यक्त करायचं आहे, किती व्यक्त व्हायचं आहे, असे भाव सगळ्यांच्या मनात होते. आणि हे सगळं जे शक्य झालं ती त्या एका मालिकेमुळे जी राजेंद्र काकांनी सुरू केली, गुरुसंवाद. त्या मालिकेमधून आम्हाला इतक्या काही गोष्टी, मुलाखती किंवा म्हणजे प्रिशियस मुवमेंट्स दादांसोबत ज्या घालवलेल्या आहेत त्या सगळ्यांनी, ज्या आम्ही घालवू शकतो म्हणजे आम्ही त्या करू शकलो नाही किंवा दादांना प्रत्यक्ष न भेटता आम्ही त्या अनुभवल्या. कशा? त्या यांच्या अनुभव. म्हणून यांचे अनुभव आम्हाला इतके मार्गदर्शक आणि इतके प्रिय आहेत. आणि ते पोचवणारे आमचे राजेंद्र काका, तसेच या 4 जणांची टीम म्हणजे राजेंद्र काका, जगदीश काका लोमटे, निपुण काका पैसे आणि मिलिंद काका पांडे आणि विश्वास काका. तर आज हा जो काही योग आलेला आहे भेटण्याचा, बोलण्याचा, एकमेकांना सत्कार करण्याचा, तर तो हा सगळ्या यांच्यामुळे आलेला आहे. तर आज आपल्याला त्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे. म्हणून मी इथे बोलायला.
तर मी गुरुदास काकांना अशी विनंती करतो की त्यांनी या 5 जणांचा सत्कार करावा. आणि का बरं गुरुदास काका? कारण की त्याची सुरुवात गुरुदास काकांकडून झाली. सांगताय त्यांच्याकडून. राजू काका, मिलिंद काका, विशाल काका, मुकुंद काका. काय आहे सत्कार माझ्या हस्ते ठीक आहे, पण माझी एक अट आहे. नमस्कार फक्त दादाबाबांनाच करायचा, मला करायचा नाही. फक्त एकच नाव मी जोडतो, आमचे मनकापुरे सर आमच्या बरोबर असतात. त्यांनी पण इकडे यावं. त्यांचा कॅमेरा पण घ्या. नशीब नाव घेतलं. नशीब माझं. आहे ना इथे. यायचं. हार्दिक शुभेच्छा. संवाद यामध्ये दादांची असे असंख्य ग्रंथ आहेत की ज्यांनी दादांना लहानपणापासून बघितलेलं आहे. सर्वांच्या कलात्मक सर्वांना कळावा की त्यांची प्रार्थना करतो. सर्वांना धन्यवाद. एक अजून छोटासा आपण एक सत्कार घेतोय. आताच राजू काकांचा सत्कार झाला, राजेंद्र पाटकांचा. पण असं असतं ना की ती फार प्रचलित म्हण आहे, पुरुषाच्या मागे नेहमी स्त्री उभी असते. तर ती आहे आमची काकू सौ प्रिया राजेंद्र पाठक. हा तर पहिला इतका मोठा उभं करणं, कार्यक्रम उभं करणं आणि सगळ्याच्या मागे प्रत्येक गोष्टी तिचा हात असतोच. दुसरी गोष्ट, आज तिला तिच्या बँकेत, देवगिरी बँकेत 25 वर्ष कंप्लीट झाले. त्याच्यानंतर तिचा बँकेने सत्कार केला. त्याच्यावेळी तिला प्रशस्तीपत्र आणि तिच्या नावाची गोल्ड प्लेट तिला इथे मिळाली. तो सत्कार घेऊन आम्ही आता आलो. तर माझी अशी इच्छा आहे, आपल्या सर्वांची अशी इच्छा आहे की अक्का आणि शुभा काकूंच्या हातून एक सत्कार काकूचा सुद्धा व्हावा. आमच्या दादांच्या बँकेतर्फे सत्कार आहे. तुम्ही पण या ना. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमचं लग्न झालं होतं तेव्हा आम्ही 2-3 वर्ष झाले असतील लग्नाला. तर इथे अमरावतीला सगळे आमचे तिकडे विदर्भात नातेवाईक, आमच्या इथे कोणीच नव्हतं. आम्ही 2 जण आलो होतो. आणि माझी नणंद जळगावला राहते, म्हणजे तेव्हा राहायची. तर तेव्हा तिला बेड रेस्ट सांगण्यात आली होती, म्हणून आम्ही 1 महिनाभर तिच्याकडे गेली होती मी. तर तेव्हा मी म्हणजे हे याचं मला थोडक्यात सांगायचं आहे काय, तर हे दादांचंच सगळं आहे. तर मी रिटर्न टेस्ट दिली होती बँकेची. तेव्हा अर्चना खूप छोटी होती आणि हे नव्हतं. तर रिटर्न टेस्ट दिल्यावर जळगावला जायचा मला योग आला त्या नंदेकडे राहण्यासाठी 1 महिना. तर तेव्हा मी केंद्रावर गेली होती दर्शनाला जळगावला. तर तेव्हा जास्त जळगाव केंद्र पण मला माहिती नव्हतं काही. पण तिथे गेली असताना दादांच्या समोर मी असं नमस्कार केला आणि म्हटलं की दादा असं मी रिटर्न टेस्ट दिलेली आहे आणि आता इंटरव्ह्यूसाठी मला कॉल आलेला आहे. तर इंटरव्ह्यू द्यायला जायचं आहे. तर मला यातलं काही कळत नाही, पण माझ्या कुटुंबासाठी मला नोकरीची आवश्यकता तर आहेच, पण तुमच्या कार्यात काही ना काही फुल ना फुलाची पाकळी हातभार लागावा म्हणून सुद्धा मला इच्छा आहे. तर जे योग्य असेल माझ्यासाठी ते होऊ द्या. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यून मला ही नोकरी मिळाली. आणि ही नोकरी मिळाली पण ही पूर्णपणे ते आज 28वं वर्ष लागलं आणि तेच पूर्ण सांभाळताय. रोज नमस्कार करून गेलं की सगळे ओके म्हणतात. आज सुद्धा आमच्या बँकेतही स्नेहमिलनच होतं आणि हा सत्कार होता. तर आज खरं दादांचा सत्कार आज कळतं आम्हाला. माहिती 2 मिनिटं मला तिनं ते यश संपादन केला त्याबद्दल खूप आम्हाला सगळ्यांना कौतुक करते आणि अभिमान खूप आहे. खूप कौतुक आहे. लक्षच मिळालं त्यामुळे
त्याबद्दल खूप आनंद व्यक्त करते. काकांना आमंत्रित करते आणि त्यानंतर अजून 2 महत्त्वाचे अनाउन्समेंट होणार आहेत. 3 महत्त्वाचे अनाउन्समेंट होणार आहेत त्याच्यानंतर. निरोप सांगायचे त्यासाठी ते येणार. या कार्यक्रमाच्या आपण आता शेवटाकडे जातो आहोत. सांगताकडे जातो. तर याची सांगता शशिकाकांच्या आरतीने होईल, जो एक सुंदर अनुभव सगळ्यांसाठी असेल. तत्पूर्वी आज आपण इथे जे जमलो या 1.5 दिवसामध्ये आपण जो आनंद घेतला, मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्येष्ठ गुरुबंधूंनी अशाच संमेलनाचा आनंद दादा असताना घेतलाय. आज आपण दादांच्या रूपात या सगळ्यांसमोरून जो आनंद घेतला तो खरंच म्हणजे शब्दांच्या पलीकडे आहे, शब्दातीत आहे. खूप खूप छान वाटतं, खूप सुंदर आम्हाला आनंद मिळाला. आणि जे आम्ही दादांच्या सहवासात तुम्ही कसा तो आनंद घेत असाल त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला झाला. खूप छान वाटलं. या सगळ्या प्रसंगी विशेष जी आपण आधार प्रदर्शनासाठी म्हणतो की आभार प्रदर्शन या कार्यक्रमामध्ये आभार शब्दांच्या पलीकडे यांचं आहे यासाठी की दत्ता काका, शशी काका यांचं प्रकृती स्वास्थ्य सांभाळून त्या या वयात ते इथं आले आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जो वेळ दिला ना, अल्टिमेट आहे, शब्दातीत आहे. आबा, दत्ता काका, शोभा काकू, शशी काका, आबा, लोमटे काका, लोमटे काकू, त्याच्यानंतर नारखडे काका, नारखडे काकू, दामले काका, मीनाक्षी पंडित, स्मिता कुलकर्णी, डॉक्टर निलेश, सौ सुनंदा कोरडे, संदीप नवले आणि सचिन गर्दे या सगळ्या आलेल्या ज्येष्ठ गुरुबंधूंनी दादांसोबत संमेलनामध्ये आनंद घेतलाय तो आज आम्हाला मिळाला. आम्ही तुमचे शतशः ऋणी आहोत आणि खूप खूप धन्यवाद. ह्या सगळा कार्यक्रम करण्यामध्ये ही सगळी जी मंडळी आलीत या सगळ्या मंडळींना घेऊन येण्याची जबाबदारी ही त्यांच्या केंद्राची होती. आम्ही विश्वाजींना म्हटलं होतं, विश्वाजी प्लीज थोडा हेल्प करो. तर अशा प्रकारे सातारा केंद्रावरनं, अमरावती केंद्रावरनं जी यंग टीम आपल्यासोबत काम करते त्यांचं अगदी कौतुक करण्यासारखं आहे. म्हणजे मी आणि राजू इथून फिजिकली जागा सोडू शकत नाही, पण हॉटेलमध्ये काय चाललंय मिनिटाचं अपडेट आम्हाला असतं. चहा आलाय का, पाणी मिळालंय का, पाणी आहे की नाही, हे खरंच ते पुरं अगदी खूप छान काम करत आहेत. खरंच कौतुक आहे, खरंच कौतुक आहे. विजापूर केंद्रावरनं ही सगळी टीम म्हणजे आता 10 मिनिटांनंतर जो आपण आनंद घेणार आहोत ना तो काय असतो, याची डिग्री किती मोठी आहे हे तुम्हाला 10 मिनिटांनंतर कळेल. त्या सगळ्या सेवकांचे खूप खूप आभार. खूप खूप. जळगाव केंद्रावरनं पाटील आणि टीम आपल्या सरळ कामात नेहमीच पुढे असते, अग्रेसर असते आणि हे सगळं घडवून आणण्यामध्ये पडद्यामागचे ते खूप मोठे कलाकार आहेत. त्यांचे शतशः आभार. ह्या सगळ्या आपण जे 1.5 दिवसाले करतो त्या सगळ्या आठवणी अशाच ताज्या राहणार आहेत आणि त्या आपल्याला दिसणार आहेत. त्या मुंबई केंद्रावरचे मिस्टर अँड मिसेस जे फोटोग्राफीमध्ये एक्सपर्ट आहेत, श्री राजेंद्र धुरे आणि त्यांच्या मिसेस राजेश धुरे, खूप खूप धन्यवाद. संभाजीनगर केंद्राची जी टीम जे बियॉन्ड वर्ड्स आहे यासाठी सगळ्यात जोरात आपण टाळ्या वाजवूया. खूप खूप आभार. या सगळ्या आठवणी आपल्याला ठेवणारे, सतत जिवंत ठेवणारे मकापुरे खूप खूप धन्यवाद. मनकापुरे, सॉरी गुगलने चुकवलं. यानंतर आपण कालपासून जे जेवणाचा आस्वाद घेतोय ती कॅटरिंग सर्व्हिस देणारे प्रसाद कॅटर्स यांचे खूप खूप आभार. या केंद्राला सुरू होऊन जो काही पिरियड झाला या वेळामध्ये ह्या ज्या फोटोला हार दिसत आहेत ना, या फोटोला हार श्री पंढरीनाथ नावाचे एक ग्रस्त आहेत. त्यांचं दुकान काही दिवसापूर्वी म्हणजे आम्ही जेव्हा केंद्र सुरू केलं तेव्हा 0 होतं, पण त्यांची ही श्रद्धा आहे की आम्ही तुमच्याकडे हार देतो तेव्हापासून आमचं दुकान खूप छान चालायला लागलं. खूप खूप आभार. सगळ्या ज्येष्ठ सेवकांनी आणि आपण इथे आलात खूप खूप धन्यवाद.
खूप छान वाटलं. या सगळ्यांचे शतशः आभार. मिलिंदने सगळ्यांचे आभार मानले, पण एक छोटीशी अनाउन्समेंट मी पण करतो की सगळ्यांना आठवण भेट म्हणून इथून एक मोमेंटो घेऊन जायचा आहे आणि तो आबा, आठले काका आणि लोमटे काका तुम्हाला देतील. फक्त पर फॅमिलीमध्ये एक मोमेंटो घ्यायचा आहे. तर असं नको व्हायला की एका फॅमिलीत 2 मोमेंटो जातील म्हणून, कारण मोमेंटो आपल्याकडे लिमिटेड आहे. तर प्रत्येकाने तिथे जायचं आठले काकांकडे. मोमेंटो आमची टीम घेऊन येईल, आपला मोमेंटो घ्यायचा आपल्या ताब्यात आणि मग जेवायला जायचं आहे. तोपर्यंत आरती झाल्या नाही. आता पहिले आरती आहे. हा, त्याच्या आधी 3 अनाउन्समेंट, 2 नाही 3 अनाउन्समेंट आहे. तर पहिली अनाउन्समेंट करतील आपले मिलिंद पांडे, जगदीश खरे. आतापर्यंत आपण दत्ता काका, शोभाताई यांच्याबद्दल आता आपण म्हणजे वेळ कमी पडला आपल्याला ऐकण्यासाठी. तर आम्ही ऍक्च्युली जेव्हा त्यांना भेटलो दोघांनी, तर आम्ही असं ठरवलं की महिन्यात एकदा आपण भेटायचं आणि एकत्र येऊन त्यांच्या आरत्या ऐकायच्या, गप्पा गोष्टी करायच्या. तसं एकदा मिलिंद आम्ही भेटलो, त्यानंतर आमच्याकडे वाकडला आम्ही सर्वजण भेटलो. आता आम्ही फेब्रुवारीमध्ये 23 फेब्रुवारीला दत्ता काका आणि शोभाताई डे पुन्हा एक दिवस आम्ही ठरवलं आहे आणि त्या दिवशी आम्ही त्यांच्याकडून खूप म्हणजे जास्तीत जास्त ज्ञान घ्यायचं ठरवलेलं आहे. तर पुण्याला जर चिंचवडला आपण एक हॉल बुक केला आहे. तर 23 फेब्रुवारीला आपण सगळेजण परत जमूया तिथे आणि आपण दत्ता काका आणि शोभाताईंकडून पूर्ण दिवसात भरपूर ज्ञान संपादन करूया. आणि असं एक त्याला जोडून एक दुसरी एक नाशिकची एक अशी अनाउन्समेंट आहे की स्नेहमिलन 1 आत्ताच आहे, तर स्नेहमिलन 2 आपण नाशिकला ठेवणार आहोत. दुसरी 1 जून ते 7 जून आपण दक्षिण दर्गा दर्शनाची ट्रिप राजेश्वरी सर अरेंज करतायत. ज्यांना कोणाला तिकडे जायला त्याच्यात काय काय मी सांगतो. कल्याण हाजी मलंग बाबा कल्याणचं मलंगगडचं दर्शन आहे. तिथून 32 शिराळा, त्याच्यानंतर रसोबाची वाडी, औदंबरवाडी आणि तिथून पंत महाराजचं दर्शन म्हणजे तिथे मुक्काम. पंत महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर विजापूर केंद्रावरून बंदे नवाज गुलबर्गांचं दर्शन आणि तिथून फोंडा केंद्रावरून शक्तीपीठ आणि मग 1-2 दिवस हप्ते आपल्याला जसे देतील गोव्यामध्ये राहायला त्याप्रमाणे असा तो ट्रिप प्लॅन ते करतायत. तर ज्यांना कोणाला इच्छा आहे 1 जूनला अजून वेळ आहे. 1 जून ते 7 जूनला खूप वेळ आहे. ज्यांना कोणाला जायची इच्छा आहे त्यांनी आतापासून आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळी तयारी करावी. पहिल्या आर्थिक शारीरिक म्हणून आपल्याला पाठवतोय.